शिवसेना अकोट व तेल्हारा तालुक्याच्या वतीने गेल्या 1.5 महिन्यांपासून सततच्या पावसामुळे अकोट व तेल्हारा तालुक्यातील शेतातील सर्व पीक पिवळी पडून जळून गेली। त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याकरिता शासनाने वेळेचा विलंब न करता तात्काळ पंचनामे करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी। तसेच सन 2023 मध्ये पावसाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता। त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करायचा आदेश दिला। त्यानुसार ई-पीक पाहणी झाली, पण परिस्थिती अशी आहे की बहुतांश शेतकरी वर्गाला ई-पीक पाहणीच करता आली नाही। त्याबाबतीत बहुतांश शेतकरी अज्ञात आहे असे निदर्शनास आले। त्यामुळे त्या नुकसान मदतीची यादी ऑगस्ट 2024 मध्ये प्रसिद्ध झाली। त्यामध्ये बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नावच नाही आहे। तसेच पीक विम्याचे पैसे सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही। अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेना अकोट व तेल्हारा तालुक्याच्या वतीने आपणास आज निवेदन सादर करण्यात येत आहे की वरील सर्व विषयांनिगडीत तेल्हारा व अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच आपल्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कागदपत्रे कृषी सहाय्यक यांच्याकडे देण्यासाठी जी अट लावली ती रद्द करून आपल्या पातळीवर योग्य तो निर्णय घ्यावा। तसेच अकोलखेड येथील पर्जन्यमापक यंत्र जागा बदलून मध्यभागी स्थापित करावे, जेणेकरून अकोलखेड येथील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही। यासाठी आपणास निवेदन सादर करण्यात येत आहे। सदर मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना अकोट व तेल्हारा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोठा भव्य असा मोर्चा निघणार आहे व होणाऱ्या नुकसानास प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा शिवसेनेचे प्रशासनाला अल्टिमेट देण्यात आली। यावेळी माजी आमदार संजय गावंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।